शुभ सकाळ सर्वांना. नमस्कार. सरस्वती आई लेख एका मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, आरोग्याचा आणि ऐश्वर्याचाही जावो हीच देवाजवळ प्रार्थना. तर आता घरातील मी सर्व आवरून घेतले. रविवार आहे, आज दुपारपर्यंत पौर्णिमाही आहे. आम्ही दुपारेत पौर्णिमा धरतो, म्हणजे उपवास असला तर. पण आता काल शनिवारीसुद्धा 11 वाजेनंतर पौर्णिमा होती आणि रविवारीसुद्धा 2 वाजेपर्यंत पौर्णिमा आहे. तर म्हटलं मग आजच नैवेद्य दाखवते. तर आता म्हटलं एकदा अजून सगळं कानाकोपऱ्यातील झाडून घेते. तसं सकाळी लवकरच उठली होती. आज माझ्या मुलाला टिफिन वगैरे बनवून दिला, डब्बा वगैरे, अंघोळ स्नान, कपडे वगैरे धुवून झाली होती. एकदा झाडूही मारून झाला होता. तर किचनचा स्वयंपाक वगैरे झाला आहे, पण मला थोडेसे पोहे करून द्यायचे आहेत आणि मग मलाही नाश्त्याला होतील. दुपारचे आमचे जेवण तर मुलाचा डब्बा बनवला तेव्हाच मी बनवून घेतलं होतं. किचनचं जवळपास सर्वच आटपून घेतलं होतं सकाळीच. मग ऊन होतं तर अजूनच गरम होतं, तर आता सर्व झाडून घेतलं. बाहेर चप्पल वगैरे ठेवतो, कचऱ्यावाले ताई येतात तर मग खूप ये-जा होते, बाहेरही घाण होऊन जाते. मग बाहेरचाही झाडून घेतला आणि त्यानंतर म्हटलं आता हे तांब्याची भांडी आहेत तर ते घासून घेते. तांब्याचा असा मोठा एक हंडा आहे माझ्याकडे, तो रोज घासला तरच दिसतो, नाही तर मग असे डाग पडून जातात त्याला. त्यानंतर इथे देवाची थाळी, तांब्या, कळस वगैरे म्हटलं हेही लालसर झाले. हेही आठवड्यात घासले तर आठवड्या किंवा 3-4 दिवसात घासावेच लागतात, नाही तर यालाही खूप डाग पडतात. तर असेही काळे डाग ना, मग हातही खूप काळे होतात, म्हणून मी हातात अशी पिशवी घातली. हंडा आधी थोडासा ओला करून घेतला, मग याला पितांबरी लावून घेतली. थोडंसं पितांबरीने आधी घासून घेतलं की म्हणजे असं भिजतं थोडंसं. मग त्यानंतर सर्व भांड्यांना आधी अशी पितांबरी लावून घ्यायची, पटकन निघतात मग. तर हे पहा, अशी ही डागं आहेत, त्या डागांनाच मी आधी रगडून अशी ही पितांबरी आधी लावून घेतलं आणि त्यानंतर थोडासा जोर देऊन मग घासून घेतलं. रोज जरी आपण हा हंडा घासला तरीसुद्धा पाण्याची थेंब उडले की तेव्हाच मग काळे होतात. लगेचच हंडा असं वाटतं की खूप दिवसानंतर घासलेलाच नाही आहे. तर इथे मी हंडा, तांब्या वगैरे, प्लेट वगैरे सगळं घासून घेते. तर हे पहा, किती मस्त असा हंडा निघतो. थोडंसं आधी पितांबरी लावून घ्यायची. तर मी तांब्याला आणि अजून दिवे होते त्यांनाही आधी पितांबरी लावून घेतली आणि अशी बाजूला ठेवली होती आणि मग त्यानंतर घासायला घेतली. तर असं एक हात मारताच मग पटकन अशी ही तांब्याची, पितळाची भांडी निघतात. तर तांबे, पितळाची भांडी घासून घेतली. देवाची भांडे काही एक तांब्याचा हंडा आहे माझ्याकडे, तोही घासून घेतला धुवून. घासल्यावर ना पटकन पुसून ठेवायचा. जर आपण पुसून नाही ठेवला ना तर मग एवढे डाग पडतात, म्हणून घासून धुवून झाला की पटकन पुसून ठेवायची तांब्याची भांडी. इथे गॅस पण चांगला घासून घेतला, धुवून घेतलं सगळं व्यवस्थित. किचन ओटाही घासून धुवून सगळं स्वच्छ करून घेतलं. किचनचंही ओटा वगैरे सगळं पुसून कोरडं करून घेतलं. आता म्हटलं लादी पुसून घेते. तर माझी मैत्रीण म्हणते की लादी जेव्हा आपण पुसतो त्या पाण्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे नकारात्मक ऊर्जा असते तीही कमी होते असं म्हणते, म्हणून मीही करून पाहिलं. तर लादी पुसायच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं, फिनाईल टाकून आता म्हटलं पटकन सर्व लादी अशी पुसून घेते. थोडीशी ओलसर अशी लादी पुसली की त्यानंतर वरून एक कपडा मारला की लादी मग चकचक निघते. फिनाईलचा जो वास असतो, मग काही मुंगी वगैरे असली, बारीक कीटक, तर तेही येत नाही, म्हणून थोडंसं ओलसर करूनच अशी लादी पुसायची. आणि बाहेरचं जे झाडू मारून घेतलं तर त्याला दुसऱ्या कपड्याने अशी लादी पुसून घेते, म्हणजे जो आपला रोजचा कपडा आहे लादी पुसायचा तोही मग खराब होत नाही. म्हणून मी बाहेर जेव्हा पुसते तेव्हा दुसऱ्या कपड्याने अशी 2 कपडे कापड ठेवते. आता लादी पुसून झाल्यानंतर म्हटलं उंबरठ्याला लेपन करून घेऊयात. तर एका वाटीमध्ये ना मी अशी अर्धा ते 1 चमचा एवढी हळद घेतली, त्यानंतर थोडीशी चंदन पावडर आणि इथे माझ्याकडे गुलाबजल आहे, काही गंगाजल, ते घातलं. गोमूत्र असेल तर गोमूत्रही घालायचं, म्हणजे याने काय होतं की नकारात्मक ऊर्जाही येत नाही. म्हणून गुरुवारी, सोमवारी, संकष्टी, एकादशी, चतुर्थी, अमावस्या, पौर्णिमेला असं हळदीचं लेपन करायलाच पाहिजे. शास्त्रानुसारही आणि विज्ञानानुसारही असं म्हणतात की हळदही विज्ञानानुसार निर्जंतुक आहे, की यामुळे काही कीटक वगैरे घरात येत नाही किंवा पदार्थांना निर्जंतुक करते हळद. यामुळे सामान्य चयापचय क्रियेदरम्यान ऑक्सिडन रोगी प्रक्रियेतून तयार होणारे जे अस्थिरेणू असतात तेही होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. म्हणून हळदीचं लेपन हे कधीही चांगलंच आहे. शिवाय शास्त्रानुसारही शुभकार्य होतात, तसेच लक्ष्मी घरात येते आणि नकारात्मक जी ऊर्जा आहे घरात येणारी तीही नकारात्मक ऊर्जेला मग थांबवते.
आणि वास्तुदोष, ग्रहदोषही दूर होतात. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरठा राहूशी संबंधित मानला जातो आणि त्यामुळे मग हळदीच्या लेपनाने राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाही असंही म्हणतात. शिवाय ज्याची त्याची समज, कारण विज्ञानानुसारही हळद चांगलीच आहे आणि शास्त्रानुसारही, म्हणून आपण याला काही अंधविश्वास म्हणू शकत नाही किंवा अंधश्रद्धा म्हणू शकत नाही. तर हळदीचं लेपन केलेलं म्हणजे चांगलंच आहे. तर आणि मग मीही गुरुवारी, सोमवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन असं करते. आता इथे उंबरठ्याला मी हळदीचं लेपन करून घेतलं आणि आजूबाजूला जी हळद अशी जास्तीचं जे होतं ते असं हे पुसून घेतलं, म्हणजे तेही मग असं अस्ताव्यस्त दिसत नाही म्हणून मी असं एकसारखं लेपन करून घेतलं. व्यवस्थित असं जे कडेला आजूबाजूची हळदीचं लेपनं जे शिंतोडे होते तेही दुसऱ्या कापडाने चांगलं पुसून घेतलं आणि मग जे उंबरठ्यावरची फरची होती तीही सगळी स्वच्छ करून घेतली एकदा पुन्हा. आधी तर पुसूनच घेतली होती, अजून स्वच्छ करून घेतलं आणि उंबरठ्यावर लेपन केल्यानंतर आता इथे मी स्वस्तिक काढून घेतलं आणि रांगोळी काढते. छोटीशीच अशी रांगोळी काढते, वेळही नाही आहे, म्हटलं जमेल तशी. मलाही एवढं काही रांगोळी येत नाही, पण करते आपला प्रयत्न. तर छोटीशीच अशी रांगोळी काढून घेते, म्हणजे पटकनही होतं. अजून देवाचा नैवेद्य बनवायचं आहे. शिवाय मग मला कपडे घ्यायला जायचं आहे, म्हटलं वेळही मग होतच चालला होता. तर आताच तरी 9:30 वाजत आले होते एवढं सगळं आवरताना. आता रांगोळी झाली की म्हटलं मग अजून पुढचे कामही आहेत, देवपूजा अजून बाकी आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. म्हणून म्हटलं जेवढं पटपट करता येईल तेवढं पटपट थोडक्यात आवरावं, म्हणून अशी छोटीशी 2च थेंबांची रांगोळी काढली आणि जास्तच म्हटलं रांगोळी सगळी पांढरीच काढली मी आणि खूप जास्त अशी पांढरी फटाक दिसत होती. म्हणून म्हटलं याच्यात कुठला कलर भरू काही सुचत नव्हतं. म्हटलं पौर्णिमा आहे तर मग इथे एक पिवळा रंग भरला मध्ये आणि हळदीच्या चौकोनावर वरून असा हा लाल थेंब ठेवला. म्हटलं मग हळदी कुंकवासारखी अशी रांगोळी दिसेल म्हणून असा पिवळा चौकोन करून घेतला आणि त्यावरच पुन्हा लाल असा छोटूसा चौकोन करून घेतला. तर अशी मी इथे ही छोटीशी रांगोळी काढून घेतली. तर हे पहा मस्त अशी दुरून छान दिसत होती, जवळून तर नाही पण दुरून मस्त वाटत होती. छोटीशीच रांगोळी काढली. आता म्हटलं हे जे रांगोळीचे पिशव्या आहे त्याला असं मी रबर लावून ठेवते. तर सगळं नीट नेटकं आता आवरून झालं आहे. तर म्हटलं आता देवपूजा करून घेते. तर ही भांडी घासून घेतली होती, पुसून घेतली होती, चांगलीच कोरडी झाली होती. 9, 9:30 तर वाजतच आले होते. तर हे पहा आपण भांडी मस्त घासून धुवून तेव्हाच पुसून घेतले ना तर अजिबात डाग पडत नाही पाण्याच्या थेंबांचे. तर हे पहा तांब्याही आणि ताटही किती स्वच्छ आणि अगदी सोनेरी असा दिसतो आहे, कुठेही पाण्याच्या थेंबाचे डाग दिसत नाही. म्हणून पितळाची किंवा तांब्याची भांडी जर घासली ना तेव्हाच पुसून घ्यायची. आता दिव्यातही तेल लावले, वात लावून घेतली, दिवा पेटवून घेतला. आता देवपूजा करून घेते आणि मग नंतर नैवेद्य दाखवायचं. तर इथे मी देवपूजा झाल्यानंतर मगच असं नैवेद्य आणलं. नैवेद्यात जास्त काही नाही, फक्त पुरी आणि एक छोटासा दिवा करायचा. तर लाटणं आणि पोळपाटणं असं मी कपड्यात बांधून ठेवते. तर लाटणं पोळपाट धुवून झाल्यानंतर कोरडं पुसून घेतल्यानंतर लाटणंसुद्धा असं कॉटनच्या रुमालाने गुंडाळून ठेवते आणि पोळपाटसुद्धा. तर आता इथे 2 लहान असे छोटेसे दिवे केले, एक देवाजवळ आणि एक आपल्या घरावर ठेवायचा. तर या पद्धतीने अजून असा दुसराही दिवा करून घेते. असं म्हणतात की पितृपक्ष जे असतात ते असं अमावस्या किंवा पौर्णिमेला असं एक दिवा आणि पुरी असं घरावर ठेवायचं, एक देवाजवळ आणि एक घरावर. आता इथे आमची बाल्कनी आहे, बाल्कनीचं असं पत्र आहे त्यावरच असं दुरून आम्ही ठेवून देतो, म्हणजे कबूतर, कावळे वगैरे येतात. तर तेही काही पितृपक्षाचे जे आपले परिणाम होतात, पितृपक्ष शांत होतात असं म्हणतात, म्हणून करते मीही. तर हे पहा या पद्धतीने अशा 2-3 पुऱ्या बनवून घेतल्या. महिमा आहे म्हणून अजून 2-3 पुऱ्या जास्त लाटून घेतल्या. म्हटलं तीही दुधासोबत खाईल. चहा तर आमच्या घरात कोणी घेत नाही, ती घेते. तर कधी आम्ही नाही पीत म्हणून तीही आता पीत नाही आहे. तर थोडेसे पोहे बनवले आणि पुरी करून घेतली. तर हे पहा, तर आता एक 4-5 पुऱ्या मी इथे लाटून घेतल्या आणि त्यानंतर दिवेही मग तळून घेते. दिवे थोडेसे लालसर तळायचे, म्हणजे आतपर्यंत कणिक चांगली तळली गेली पाहिजे. कारण दिवा थोडासा तळाशी घट्ट असतो, कणिक जास्त असते म्हणून तळायला थोडा वेळ लागतो, म्हणून लालसर होऊ द्यायचा. जरी आपण खात नाही तरीसुद्धा आपण पत्र्यावर दिवा ठेवतो, देवाजवळही ठेवतो आणि कबूतर, पशुपक्षीही खातात, तर त्यांच्याकडून खाल्लं गेलं पाहिजे बरोबर, म्हणून थोडंसं असं लालसर करायचं.
तर हे पहा या पद्धतीने पुरीवर आता दिवे ठेवून घेते आणि दिव्यात मग वात टाकून पेटवून घेते. तर या पद्धतीने इथे मी 2 असे नैवेद्य केलेत. जास्त काही नाही, अगदी पुरी आणि 2 दिवे बनवायचे. असेल कुरडई, पापड वगैरे वेळ असेल तर करायचा, नसेल तर काही हरकत नाही. फक्त पुरी आणि 2 नैवेद्य केले अमावस्या पौर्णिमेला तरीही चालतं. मलाही हे माझ्या मैत्रिणीने आणि आजीने सांगितले होते. जे आपले पितृपक्ष असतात तेही शांत होतात असं म्हणतात. तर आता दोघेही दिवे पेटवून घेतले आणि एक दिवा देवाजवळ ठेवते. देवाजवळचाही दिवा विझला की मग आपण पत्र्यावर किंवा घरावर ठेवू शकतो. एक दिवा तर बाहेर जातानाच विझतो, थोडासा तुळशीला दाखवते, हवा आली की विझतो आणि मग नंतर मी आमच्या बाल्कनीच्या पत्र्यावर ठेवून देते किंवा घरावर असेल तुमच्या तर ठेवू शकता. आज ना मार्केटमध्येही जायचं आहे महिमाला घेऊन, तिला ड्रेस वगैरे आणायचा आहे. तर ऊन तर भरपूर आहे, उन्हामुळे मला तापही थोडासा आला होता, गावी गेली होती तेव्हा मागे. तर आणि मग उष्णतेमुळे असं नाकाजवळ थोडंसं सीन आल्यासारखं झाला. तर मग मला ड्रेस घ्यायचा आहे, तिला गोडधोड जेवण बनवायचं आहे. तर ती खास पाहुणे आमच्या घरची, खूप छान, खूप गोड मुलगी आहे माझी भाची. आत्याबाई, ओ आत्याबाई, वेळ होते आली, थांब जरा. टोपी घालते का? ऊन खूप आहे बरं का. टोपी घालते डोक्यात, घाल मग. चल. तर आम्ही मार्केटला निघालो आहे. मला ड्रेस घ्यायचा आहे. तर आमची महिमा एकदम मुलासारखी दिसते. नाही म्हणे नाही, मुलगी ती, तिला राग येतो मुलगा म्हटल्यावर. मुलासारखी दिसते पण तिला मुलगीच. त्यानंतर मग दोघींनीही आवरून घेतलं, जेवण करून घेतलं. महिमाचीही मी तयारी करून दिली. कितीही पटपट केलं तरी थोडाफार उशीर होतोच. तरीही 12:30-1 व्हायलाच आला होता. थोडीशी भांडी होती अजून जेवणाची निघाली, तीही मग धुवून घेतलं. म्हटलं घरातील सगळं आवरून घेतलं, तिथून आल्यावर मग अजिबात कंटाळा येत नाही, म्हणून मग आधी सगळंच आवरून सगळं स्वच्छ करून घेतलं, जेवण वगैरे तयारी वगैरे करून मग नंतर निघालो. तर इथे महिमाचंही मग आवरून झालं होतं. तिच्या आणि माझ्या गप्पा चालू होत्या. ती म्हणत होती की आत्याबाई मला जीन्स घ्यायचं आहे. मी म्हणत होती मस्त असा फ्रॉक घे, तर नकोच म्हणत होती ती. तिला मुलाचे कपडे आवडतात पण मुलगा म्हटलं की राग येतो. तर इथे मी माझी मैत्रिणीचीही वाट बघत होती. म्हटलं तीही येईल, मलाही कंपनी होईल. तर मग इथे मी थांबली होती, तोपर्यंत इथे ती खेळत होती आणि तेवढ्यात रिक्षाही आली. मग बसलो आम्ही दोघेजणी रिक्षात. तर माझी मैत्रीण म्हणते की इथे जवळच्याच मार्केटमध्ये जाऊयात, असं आमच्या गप्पा चालू होत्यात. मग आलो इकडे. तर चांगले कपडे दाखवलेत आम्हाला, जीन्स वगैरे, फ्रॉक वगैरे. तर इथे मला ना एक फ्रॉक आवडला होता, पण ही महिमा नाहीच म्हणत होती की नको मला असेच कपडे हवे, जीन्स वगैरे, जीन्स आणि टॉप. तरी माझी मैत्रीण म्हणत होती की घे गं फ्रॉक, फ्रॉक छान आहे असं. तर हे पहा असे येलो कलरचंही मस्त असा फ्रॉक होता आणि त्यानंतर ना असा खूप चॉकलेटी रंगाचाही मस्त फ्रॉक होता, पण हिला आवडतच नव्हता. मी उठसूट त्या फ्रॉकवरच जात होती. तर पण हिला काही आवडतच नव्हता. मग आता दुसऱ्या ठिकाणी म्हटलं जायचं तर पुन्हा अजून वेळ होईल. मग बघितले 2-3 ड्रेस आणि हा बघा हा फ्रॉक मला खूप आवडला, पण तिला आवडत नव्हता. माझ्या मैत्रिणीलाही आवडला. तर तिला म्हटलं लावून तरी बघ तू नुसतं. तर बघितला तिने असा पण नाही घेतला. आणि मग आता इकडे मार्केटमध्ये आले, तिला खाऊ घातलं थोडंसं, फिरलं, तिला दाखवलं. तिला शाळेची बॅग पण घ्यायची होती, काही शूज वगैरे घ्यायचे होते. मग इकडे थोडंसं फिरलो, अजून दुकानं पाहिली 2-3 शाळेचं स्कूल बॅग वगैरे. इकडे नंतर तहान लागली, पाणी पिली, ज्यूस पिली आणि मग नंतर घराकडे वळलो. येताना आल्यावरही सारखं तिचं तेच की आधी कपडे दाखव. तिला वाटलं फ्रॉक घेतला की ड्रेस, आणि मग काय आल्याबरोबर माझी लावून चालली आहे. माझं किती वेळपासून चाललं आहे की मला कपडे दाखव, कपडे दाखव. तर हे असे ड्रेस आणला हा मला. जॉकेटचा ड्रेस घेतला तिने. हे पहा मस्त अशी पॅन्ट आहे, मलाही खूप जास्त आवडला. ही पॅन्ट आहे आणि त्यानंतर हा टॉप घेतला आहे आणि यावरचं हे शर्ट. तिला हा ड्रेस खूप आवडला, मग तिच्या आवडीनुसारच घेतला. एक लाईट ग्रीन कलर होता, तोही मला आवडला होता, पण तिला हाच रंग आवडला, मग हा घेतला. तर कसा वाटला कमेंटद्वारे सांगा.
महिमाचा ड्रेस तुम्हाला आवडला का? तर पुन्हा कपडे वगैरे ठेवून दिले, हातपाय धुतले, पाणी वगैरे घेतलं. म्हटलं आता स्वयंपाकाची वेळ झाली. आम्ही तर काही सायंकाळी सकाळी चहा वगैरे तर काही घेतच नाही. महिमाने थोडंसं तिथे ज्यूस वगैरे पिली होती, थोडं खाल्लं होतं म्हणून तिलाही काही जास्त भूक नव्हती. पण म्हटलं अजूनच वेळ होईल, तसेही 7-8 वाजतच आले होते. तर आमचा व्हेज बिर्याणीचा बेत झाला होता. सकाळी तिला खीर खूप आवडते, मग सकाळी तिला खीर बनवून दिली होती. देवाच्या नैवेद्याच्या जेव्हा पुऱ्या बनवून घेतल्या, तेव्हाच अजून 2-3 पुऱ्या तिला बनवून दिल्या होत्या, खीर बनवून दिली होती. मग तिचं गोडधोडचं जेवण झालं होतं. ती म्हणते, "आत्याबाई संध्याकाळी ना बिर्याणी बनवायची बरं का, व्हेज बिर्याणी." मग व्हेज बिर्याणीचाच बेत झाला होता. पण माझं कसं आहे की बिर्याणी किंवा असं डाळ भात जरी असलं तरी थोडीफार चपाती लागतेच. मग म्हटलं आता चपात्या बनवते 2-4 आणि मेथीची भाजी. बाजारातून येताना चांगली हिरवीगार मस्त ताजी टवटवीत भाजी दिसली मला, तर एक जुडी मी घेऊन आली होती मेथीच्या भाजीची. येताना मेथीची भाजी घ्यायला एक मन म्हणत होतं की नको एवढी महागडी. बापरे! एवढी महाग भाजी आहे, तर उन्हाळ्याच्या भाज्या खूप महाग आहेत आणि त्यात मेथीची भाजी म्हटलं म्हणजे अजूनच जास्त महाग असते. एक मन म्हणत होती नको घेऊ, एक मन म्हणत होतं घे. पण गड्डी मला मोठी दिसली, मग घेतली. म्हटलं 2 वेळा तरी ही भाजी होईल. मग घेतली मेथीची भाजी आणि आल्या बरोबर तेव्हाच निवडूनही घेतली होती आणि निवडलेली भाजी थोडीशी अर्धी मी फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि अर्धी भाजी अशी इथे सुक्की बनवली. तर एका बाजूला म्हटलं पोळ्या करून घेते आणि थोडीशी मेथीची भाजी. तर इकडे दुसऱ्या बर्नरवर मी मेथीची भाजी बनवून घेतली होती. थोडंसं म्हटलं वाफेत होईल, तर भाजी होत आली होती. आणि इकडे 2-4 चपात्याही मग पटपट लाटून घेतल्या आणि त्यानंतर म्हटलं मग बिर्याणी बनवते. तर भाज्या निवडून धुवून ठेवल्या होत्या मी आधीच. फक्त चिरण्याचं साहित्य तयार करायचं होतं बिर्याणीसाठी. तर इकडे भाजी आणि चपात्या आधी जे सोपं होतं ते पटकन करून घेतलं, चपाती आणि भाजी. आणि मग त्यानंतर आता बिर्याणी, दम बिर्याणी, व्हेज दम बिर्याणी लावली होती. तर बिर्याणी ही मंद आचेवर धीमे-धीमे पकत होती. तोपर्यंत आम्ही इकडे बसलो. तर आम्हाला महिमाही तिच्या शाळेच्या गप्पा सांगत होती. ती आम्हाला पकवत होती, हसवत होती. तेवढ्यात माझा मुलगा म्हणतो, "आई बिर्याणीकडे बघ." काय पटकन उठली. गॅस बंद केला. म्हटलं वाफेत थोडीशी बिर्याणी अजून होऊ देऊयात. कुकरची वाफ मनानेच जिरू देऊयात आणि मग त्यानंतरच जेवायला बसूया. तर इकडे किचनवर जो थोडाफार भाज्यांचा कचरा होता, बिर्याणीचे जे तेलाचे थेंब वगैरे उडलेले होते, तेही सगळं पुसून घेतलं. किचनही साफ करून घेतला, किचन ओटा वगैरे. आणि त्यानंतर मग गरमागरम व्हेज बिर्याणी महिमाला वाढून दिली होती. ती म्हणत होती, "आत्याबाई मस्त सुगंध येतोय." तर माझा मुलगाही म्हणत होता, "खूप छान बिर्याणी झाली आहे, व्हेज दम बिर्याणी." तर अगदी म्हणजे बिर्याणीचा एकन-एक शीत असा मोकळा आहे. हे पहा, दिसायलाही मस्त दिसते, तेवढीच खायलाही खूप छान व्हेज दम बिर्याणी झाली होती. आता गरमागरम जेवायला बसतोय या मंडळी. तर असा आजचा व्लॉग होता. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन व्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.